गुड मॉर्निंग गाईज. तर आज प्रतीकचं लग्न आहे. आम्ही आदल्या दिवशीच काल आलो होतो आणि इकडे खूप थंडी आहे. तर सगळे उठले होते. सगळ्यांना हळदीसाठी तयारी करायची होती आणि 12:30ची हळद आहे आणि प्रतीकलाही आंघोळ घालायची होती. त्यामुळं सगळेच उठले होते. सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे असं चालू होतं आणि खूप छान वातावरण आहे. थंडी पण खूप आहे आणि खूप छान वाटत होतं. तुम्ही बघू शकता. गुड मॉर्निंग मामा. कोला केते काढा. गुड मॉर्निंग. ओते काढा मनसेंटी. सोनू अंकल गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुणी नाही ना माझा उशीतला. तर इकडे तुम्ही बघू शकता सगळे ऊस खाण्यामध्ये मग्न आहेत. सगळे ऊस खात एन्जॉय करत होते. खरं तर ऊस सकाळी खाल्लेला खूप चांगला असतो शरीरासाठी. तर सगळे तेच एन्जॉय करत, व्ह्यू पण इतका सुंदर होता, छान होता आणि खूप छान वाटत होतं. सगळं आमचा मोठा परिवार आहे. सगळे आम्ही एकत्र होतो. सगळे पप्पा, रोहन वगैरे सगळे ऊस खात होते. वीरा बघू शकता तुम्ही कशी ऊस खाते आणि खूप मजा येत होती. थंडी पण आहे, बाळं झोपली होती आणि वातावरण खूप छान आहे इकडे. खरंच खूप छान वाटत होतं. खूप जगण्याला पंख फुटले. हे फुला संग नाचताना रंग सारे वाचताना डोळ्यामध्ये तूच साचली. पैंजनाचं वाज नाही, जीव घेईलाच नाही. पापणाची फुलं नाचली, पाखरांशी बोलताना वाऱ्यावरी चालताना जगण्याला पंख फुटले. हे माझ्या जगण्याला पंख फुटले. अंग अंग खेटताना आभाळ हे भेटताना गजराला लाज वाटली. झुळझुळीचे सूर झाले, हातांचेच हार झाले. ओठांची कुपी भेटली. देह तडी पार झाला, ढगावरी स्वार झाला. जगण्याला पंख फुटले. हे माझ्या
गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना सरसुखाची श्रावणी किनाच रावणी बहा गुंतल्या दूर फिरुनी आज वेळाची बहा सरसुखाची श्रावणी किनाच रावणी बहा गुंतल्या दूर फिरुनी आज वेळाची बहा बावऱ्या माझ्या मनाचे फुलगडे नावागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा पाशी उन्हाच्या चांदवा सरसुखाची श्रावणी किनाच रावणी वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा माझे. हळदीसाठी सगळे तयार होऊन बसलेले आहेत. नवरदेव पण बसलाय आणि हे बघा यांचा फोटोशूट चाललंय. तुम्ही बघू शकता कसे सगळे नटलेले आहेत. आंटीचे हेअरस्टाईल तुम्ही बघू शकता. कट करणार नाही. लग्नाच्या प्रत्येक क्षण याच्यामध्ये येणार आहे त्यामुळे मी कट करणार नाही. आणि हे बघा गाईज तुम्ही सांगा हे बघा BTS कसे उभे राहिलेत. आणि हे बघा आम्ही कपडे वगैरे धुवून सगळं आमचं झालेलं आहे. हे बघा या दोघांना तुम्ही बघू शकता हे गाडी चालवत आहेत आणि हे हळदीसाठी असे तयार झालेले आहेत. अजून हळदीचं टायमिंग 12:30 आहे. तिकडं हॉल आहे आणि हे इथे सगळे उभे आहेत. हे बघा स्वप्नालताई इथे तयार झालेले आहे. श्रुती इथे तयार झालेले. श्रुती हाय. सोनीताईला आम्ही खूप मिस करतोय. सोनीताई नाहीये. ही श्रुती आहे. ही स्वप्नालताई तुम्हाला माहित आहे. ती तयार झालेली आहे. खूप छान दिसते.